नमस्कार. आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि अर्थकारणातील एक मोठी बातमी आज विधानसभेत समोर आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2026 ते 27च्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की पुढील काही वर्षात महाराष्ट्र हे देशातील पहिले $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्याचा विकास वेगाने घडवून आणण्यासाठी सरकारने आर्थिक शिस्त राखण्यावर विशेष भर दिला आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाढवण्यात येत असून पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि विकास प्रकल्पांना चालना दिली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पावरील चर्चेत एकूण 84 आमदारांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्द्यांवर सरकारकडे प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की राज्य सरकारचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत, उद्योगप्रधान आणि रोजगार निर्मिती करणारे राज्य बनवणे आहे. यासाठी रस्ते, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा आणि डिजिटल विकास यावर सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशाच महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि स्थानिक अपडेट्ससाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. आज अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही मुद्दे मला सभागृहाच्या लक्षात आणायचे. कशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारित होते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. आणि आता आपण जर विचार केला तर पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आणि जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू. आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल.